आणि अध्यक्ष महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी लोक जमा झालेत, व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला, सगळी दुकानं बंद झाली अध्यक्ष महाराज. आणि सगळे दुकानं बंद असताना, परभणी शहर सगळं बंद असताना अध्यक्ष महाराज घटनेला त्याच वेळेची घटना झाल्या असताना त्यावेळेस समजा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून सगळं थांबवलं असतं अध्यक्ष महाराज, लोकांना एकत्रित येऊ दिलं नसतं तरी घटना वाढली नसती. कुठलीही घटना 4 तासाच्या वर त्या घटनेला आपण थांबवलं नाही तर अध्यक्ष महाराज ती घटना सरकार प्रायोजित होते. सरकारला अपेक्षित होतं की ही घटना झालेली आहे, लोक एकत्रित येतील आणि मग कोम्बिंग ऑपरेशन करू आणि मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना काठ्याने मारू आणि त्यांना जीवनिसे संपवू, असं सरकारचा अंदाज होता का? मला राजकारण करायचं नाही अध्यक्ष महाराज, पण मी तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये आणि पोलिसांकडून तुम्ही आपण माहिती घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण माझा प्रश्न राहणार आहे की या घटनेला 4 तासाच्या पलीकडे का जाऊ दिलं? तिला तिथंच आपल्याला थांबवता आलं असतं अध्यक्ष महाराज. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे महिला त्या ठिकाणी गेल्यात तर जिल्हाधिकाऱ्यांकडे 2च पोलीस होते अध्यक्ष महाराज. आपण गुंडांना पोलीस देतो पण परभणी शहरामध्ये पोलीस नव्हते का? त्यावेळेस कलेक्टरवर त्यावेळेस हमला झाला असता, मग त्या महिलांनी कलेक्टरवर हमला केला म्हणून त्या महिलांवरच आपण त्यांना गुन्हेगार ठरवलं असतं का? हे जाणून बुजून घटना त्या ठिकाणी करण्याचं काम सरकार प्रायोजित त्या ठिकाणी झालेलं अध्यक्ष. मागासवर्गीय होते अध्यक्ष महाराज, मागासवर्गीयावर अन्याय करणं हे यांचं कामच आहे आणि म्हणून ठरवून त्या ठिकाणी बोला अध्यक्ष महोदय. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ त्यांनी जे आपल्या भाषणाला सुरुवात करताना आम्ही काही त्यांना थांबवलं नाही. पुन्हा पुन्हा या सरकार जो आक्षेप येतोय म्हणजे 2.5 वर्षाच्या काळामध्ये गुंडाइझमला प्राधान्य दिल्या सरकारने, अशा प्रकारे त्यांनी आरोप केला. मुळातच त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलंय त्या वाजेपासून सगळी इतिहास अध्यक्ष म्हणून सांगावं लागेल. खंडण्याच्या टोळ्या गोळ्या झाल्या, लोकांचे बळी गेलेत, जे काही प्रकार 2.5 वर्षात घडले अध्यक्ष महोदय ते आपण वाचायचे का? कारण त्यांनी स्वतः आता ते म्हणतात की याला राजकीय काही रंग द्यायचा नाही, त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा झाली पाहिजे. आता पुन्हा त्यांनी आता भाषणात सांगितलं की गुंडाइझमला प्राधान्य देण्याचीच भूमिका सरकारची राहिलेली आहे. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे असे आक्षेप घेणं आणि ज्या प्रकरणाची आपण चर्चा करतो अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचं गांभीर्य आपण घालू म्हणजे विरोधी पक्षाला या विषयाची चर्चा करायची नाही आहे, या प्रकरणाचं फक्त राजकारण करायचं अध्यक्ष महोदय. पराभूत मानसिकतेतून हे बाहेर यायलाच नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी चर्चा सकारात्मक व्हायची असेल, खऱ्या अर्थाने या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सगळ्यांचं मत आहे. या सभागृहामध्ये असं कोणी सदस्य नाही की त्या प्रकरणाचा निषेध करणार नाही. परंतु या प्रकरणाच्या पाठीमागे, प्रकरणाच्या पुढे जाऊन काय करायचं, महाराष्ट्राची जी सध्याच्या स्थितीमध्ये आपलं एक अतिशय प्रगतशील राज्य आहे, आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडणं योग्य नाही आहे, कारवाई झाली पाहिजे. परंतु राजकीय पक्षांनी सुद्धा आणि विशेष करून आमचे ज्येष्ठ सदस्य मित्र नानासाहेबांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जे सरकार गुंडाइझमला पाठिंबा देत आहे, गुंडगिरीला प्रोत्साहन देत आहे अध्यक्ष महोदय, हा त्यांचा जो आरोप आहे खरं म्हणजे मग त्या विषयावर नानासाहेब आम्हाला फार चर्चा करता येईल. आपल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये वाजेचा खून झाला, काय झालं, 100 कोटी खंडणी गोळा करत होते, किती मंत्र्यांना जावं लागलं अध्यक्ष महोदय, मला सांगण्याची गरज नाही. परंतु मूळ आता खरं या विषयाबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय पाहिजे असेल तर मला वाटतं या विषयामध्ये राजकारण न आणता या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य त्यांनी ठेवा अध्यक्ष महोदय, अशी आपल्या या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महाराज मी गांभीर्य ठेवूनच बोलतोय अध्यक्ष महाराज, भविष्यात ह्या घटना होऊ नये हा माझा या मागचा उद्देश अध्यक्ष महाराज. माझा उद्देश ह्या गोष्टी यांच्या पाठीमागे आहे हे रेकॉर्डवरून काढण्यात यावं. नाही माझं ऐकून घ्या ना अध्यक्ष महाराज. दुसरा मुद्दा, आपण सकारात्मक चर्चा करा. निश्चित जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपण मागणी करता पर्यंत बरोबर. आपण काय रेकॉर्डून काढायला लावलं? सकारात्मक चर्चा करावी. अच्छा तेवढंच काढायचं ना अध्यक्ष महाराज. माननीय ज्येष्ठ मंत्री महोदयांनी
राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी काही भूमिका मांडली अध्यक्ष मला, म्हणून मी पावसाळी अधिवेशनामध्ये जी भूमिका मी मांडलेली होती हिरानंदानीच्या बाबतची, जय भीमनगरची, त्याचा उल्लेख मुद्दामून केला. SITची इन्क्वायरी आपण लावली. SITच्या इन्क्वायरी नंतर इराण